हिंगोली शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन, झाडाच्या फांदीला पैसे चिटकवत स्वाभिमानी संघटनेचं आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक पैशाचं झाड लावत आंदोलन, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, आंदोलकांची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगरमधील भूसंपादनाच्या बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, अन्यथा पुन्हा आंदोलन करू, शेतकरी संघर्ष समितीचा इशारा। रमजानमुळे नंदुरबारमध्ये फळांच्या मागणीत वाढ, बाजारात सफरचंद, द्राक्ष, केळी, आंबे महाग झालेत, येत्या काळात फळांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता। बीडच्या परळीमधील टोकवाडीमध्ये नाफेडचे हरभरा थेट खरेदी केंद्र सुरू, या केंद्राचा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा। गडचिरोलीमध्ये 6 वर्षांनंतर पहिल्यांदा 25 ते 30 हजार रुपयांचा मिरचीला दर, मिरचीला चांगला दर मिळाल्याने शेतकरी आनंदित, सध्या मिरची तोडणीचं पूर्ण झालं असून मिरची भराई कामचं सुरू आहे। वाशिम शहरात तापमानामध्ये वाढ, भूजल पातळीही खालावली, अनेक भागातील घरगुती बोअरवेलमधून पाण्याची पातळी कमी झाली, काही ठिकाणी बोअरवेलमधून पाणी येणं बंद झालंय, नागरिकांना टँकरचं पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। पुण्याच्या धोम बलकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याची गळती, विसगाव खोऱ्यातील नेरे गोकवाडी यांसह अनेक गावातील शेतांमध्ये पाणी शिरलंय, शेती पाणी साठून राहत असल्यानं शेतकरी हवालदिल झाले। नागपूरसह संपूर्ण विदर्भात उन्हाचा पारा वाढलाय, नागपुरातील तापमान 39 अंशाच्या उंबरठ्यावर, अकोल्यातील तापमान 40 अंश पार, उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर नागरिकांची वर्दळ कमी। सोलापूरमध्ये तापमानाचा पारा वाढल्यानं बिबट्यांसाठी खास कूलरची व्यवस्था, तापमानात वाढ झाल्यानं वातावरण थंड करण्याचा प्रयत्न, दिवसातून 2 वेळेस पिंजऱ्यात पाणी मारणं सुरू। रायगडच्या माणगावमध्ये पारा 41 अंशांच्या पार, माणगावात 41.42 अंश सेल्सिअस पर्यंत पारा जाण्याचा हवामान खात्याचा अंदाज। बुलढाणा तापमानाचा पारा वाढला, तापमान 38 अंशांवर, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच 38 डिग्री तापमान वाढल्यानं नागरिक हैराण। नाशिकच्या निफाडमध्ये कमाल तापमानामध्ये वाढ, तापमानाचा पारा 36 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय, शेती पिकांना फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। नाशिकमध्ये म्हाडाच्या घरांच्या कोट्याबाबत मोठा घोटाळा उघडकीस, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव असलेला 20% घरांचा कोटा टाळण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप, 49 बिल्डरांविरोधात गुन्हे दाखल। सिडको प्रशासनाच्या लालफितीचा आणखी एक प्रकार उघड, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी भूखंड देण्याबाबत प्रचंड दिरंगाई, भाजप आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून विधान परिषदेत अल्पकालीन चर्चा। कल्याण पूर्वेत गुरुचरण जमिनीवर अतिक्रमण, संतप्त शेतकरी, तबेला चालकांचा कल्याण महापालिकेवर मोर्चा, अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम। धाराशिव जिल्ह्यातील आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी पालकांचा मोठा प्रतिसाद, 10 मार्च पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत, आतापर्यंत तब्बल 1494 अर्ज दाखल। जळगाव जिल्ह्यात 745 गावात सरपंच प्रशासक, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर निवळलाय, निवडणुकीपर्यंत किंवा पुढील 6 महिन्यांसाठी सरपंच प्रशासक म्हणून काम पाहतील। कोल्हापुरातील पाटगावचे माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता, महेश पिळणकर यांचं नक्की काय झालंय, पिळणकर कुटुंबियांचा सवाल। युद्धामुळे सोन्या आणि चांदीच्या दरात मोठा परिणाम, 10 दिवसात सोन्याचे दर तब्बल 8,000 रुपयांनी तर चांदीच्या दरात 24,000 रुपयांनी घसरण, सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,000 रुपयांची घसरण। वर्ध्यामध्ये सराफा व्यावसायिकांच्या सुरक्षेसंदर्भात सराफा दक्षता समितीची बैठक, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या नेतृत्वात बैठक, सराफा व्यावसायिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती। भंडारा जिल्ह्यात सोलर बसवण्याबाबत महावितरणच्या नव्या नियमांमुळे सोलार उद्योजक अडचणीत, मागील 12 महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारे सोलार प्रकल्पाची क्षमता निश्चित केली जाणार, त्यामुळे मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसवण्याचा मार्ग बंद होणार।
चंद्रपूरच्या देवी महाकालीची चैत्र नवरात्र उत्सव 19 मार्च पासून सुरू होणार। लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठीच्या सुविधांची स्थानिक आमदार जोरगेवार आणि मनपा आयुक्तांकडून पाहणी, भक्तांच्या निवास आणि दर्शनासंबंधीच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न। नंदुरबारच्या होलिकोत्सवात रंगपंचमीचा जगदंबा मातेची पारंपरिक भव्य मिरवणूक निघते। सोमवारी 250 वर्षांची परंपरा आजतागायत सुरू। चंदन नगरीत जगदंबा मातेच्या मिरवणुकीला मोठा उत्साह। छत्रपती संभाजीनगरची पैठण नगरी वारकऱ्यांनी दुमदुमली। संत एकनाथ महाराजांच्या षष्ठीला उत्साहात सुरुवात। 765 पेक्षा अधिक दिंड्या सहभागी। लाखो वारकरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी पैठणमध्ये दाखल। बुलढाण्यामध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत निघाला सैलानी बाबांचा संदल। पिंपळगाव सराई येथून उंटेणीच्या पाठीवर गलप टाकून संदल काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा। नागपूर 12वीच्या रसायनशास्त्राच्या पेपरफुटी प्रकरणी नवीन ट्विस्ट। 2023 मध्ये बोर्डासाठी सेट केलेला पेपर थेट खासगी शिकवणी वर्गात। नागपूर बोर्डाचे अध्यक्ष शिवलिंग खर्चे यांनी ही माहिती दिली आहे। संबंधित पेपर हा त्यावेळी वापरला गेला नव्हता अशी ही माहिती समोर आली आहे। भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये अवैध सावकारीचा मनमानी कारभार। व्याजाचा अतिरिक्त रकमेची मागणी करत कर्जदाराला धमकावल्याप्रकरणी सावकार दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल। व्याज वसुलीसाठी मानसिक आणि शारीरिक त्रास, तक्रारदार महिलेचा गंभीर आरोप। गोंदिया जिल्ह्यात 15 रुग्णवाहिकांच्या माध्यमातून रुग्णसेवा। रुग्णवाहिकांच्या माध्यमातून शेकडो रुग्णांचे प्राण वाचवले। राज्य सरकारची 108 ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी देवदूत। शालेय विद्यार्थ्यांना योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक। मात्र वाशिम जिल्ह्यात 7000 विद्यार्थ्यांचं आधार प्रमाणीकरण बाकी। शालेय पोषण आहार, मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळण्याबाबत अडचणी येण्याची शक्यता। नंदुरबार जिल्ह्यात हमीभाव तूर खरेदी नोंदणीला 24 मार्च पर्यंत मुदतवाढ। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, जिल्हा पणन अधिकारी RS इंगळे यांचं आवाहन। नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूंची कठपुतली सोबत तुलना। NICU कार्यकर्त्यांविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। NICUच्या कार्यकर्त्यांनी सिनेट सभेचा अपमान केल्याचाही आरोप। नाशिक GST अधिकारी 1.25 कोटी लाच प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता। विभागातील आणखीही काही अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता। विभागात सुरू असलेल्या कामाबाबत ACB कडून चौकशी। नाशिकमध्ये रंगपंचमीनंतर तरुणांची रामकुंडावर हुल्लडबाजी। पवित्र गोदावरीच्या नदीपात्रात चप्पला फेकल्या। रंग काढण्यासाठी अनेकांनी गोदावरीत उड्या घेतल्या। गोदाघाट आणि रामकुंड परिसरात फाटके कपडे, चपलांचा खच। नाशिकच्या निफाडमधील सायखेड्यात डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला। संतप्त नागरिकांचा 2 तास रास्ता रोको। गाडीचा कट लागल्याचा किरकोळ कारणातून काही तरुणांना डॉक्टर दाम्पत्याला केली होती मारहाण। नाशिकमधील आयुर्वेदिक डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणी पती निलेश जेजुरकर विरोधात गुन्हा दाखल। आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। जळगावच्या कोदगावमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या। गळफास लावून जीवन संपवलंय। आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। सिंहगड डेंटल कॉलेजमधील डॉक्टर प्राध्यापक असलेल्या विभाग प्रमुखाची आत्महत्या। कामाच्या अतिताणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती। राजू पाटील असं या प्राध्यापकाचं नाव। राजूर घाटातील जंगलामध्ये गळफास घेतलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत 32 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळलाय। मंगलाबाई शांताराम तायडे असं महिलेचं नाव। महिला जयपूर कोथळी येथील रहिवासी असल्याची ही माहिती। वर्ध्यामध्ये नोकरीचा आमिष दाखवून मुलीशी असभ्य वर्तन। आरोपी विरोधात पुलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 5 वर्षांपासून पीडितेसोबत अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप। पोलिसांकडून तपास सुरू। कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून। मनेरमळा परिसरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळलाय। खून नेमका कशामुळे झाला याचा पोलिसांकडून तपास सुरू। सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी शिवारात 9 विहिरी चोरीला गेल्याची शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार।
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोषींवर गुन्हा दाखल होऊनही आरोपी पोलिसांना सापडेना। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई होणार। कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांची परवानगी। 3 आरोपींना अटक करण्यात आली असून 2 आरोपींचा शोध सुरू आहे। रिक्षा चालकाला गुंगीचं औषध देऊन 2 भामट्यांनी लुटलंय। निळजे काटई नाका मार्गावरील घटना घडली आहे। सोन्याची साखळी, अंगठी आणि मोबाईल लंपास करण्यात आलाय। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींचा शोध सुरू आहे।